दिवाळीच्या फराळाची सुरुवात मी रुद्रांशच्या आवडीच्या शेवपासून केली. शेव आणि चकल्या तर आम्ही नेहमीच बनवतो, कारण रुद्रांशला आवडतात आणि रुद्रांशला ज्या काही वस्तू आवडतात त्या मी घरीच करते बऱ्याच अशा. कारण बाहेरच्या विकत घेण्यापेक्षा घरी केलेलं केव्हाही हेल्दी असते. तर इथे अर्धा किलो मी बेसन घेतलेलं आहे. तर आज मी नेहमी तर मी जाडसर असा शेव करते रुद्रांसाठी, म्हणजे खायला इझी जातो, पडलं गिडलं तर उचलायला सुद्धा इझी जातो. पण ह्यावेळेस मी बारीक शेव आणि जाडा शेव दोन्ही प्रकारच्या शेव करून दिला. हाताला लागलं होतं आणि काम करायला जमत नव्हतं, तर साफसफाई सुद्धा मी उशिराच केली. मग बनवायचे सुद्धा जरा उशीरच झाला होता. तर एकाच दिवशी मग 2 पदार्थ केले, शेव बनवला आणि चिवडा बनवला पातळ पोह्यांचा. तर इथे मक्याचे पोहे थोडेसे आणले होते मी, तर ते तळून घेतले. चिवडा बनवायसाठी कांदे हिरवे मिरच्या कापून मी जरा उन्हामध्ये ठेवलं होतं, म्हणजे पाणी मुरून जातो. आणि मग चिवडा बनवायला घेतला. तर इथे 1 किलो पोहे घेतले होते, पण 1 किलोमधूनही मी अर्धेच पोहे यूज केले आणि अर्धे पोहे ठेवून दिले. कारण गावी वगैरे गेलं तर मग गावावरून पण परत चिवडा येतो, मग एवढा चिवडा खाणार कोण? मग तसाच राहून राहून डब्यामध्ये खराब वगैरे होतं. तर इथे बघू शकता तुमचा शेव पण बनवून झालेला आहे, चिवडा पण बनवून झाला आणि थोडीशी पापडी काढलीचा सुद्धा नमकीन करून घेतला.